दत्ताराम पुंजाजी घोगे आज गोरेगाव पूर्वेकडील जो आपला दिंडोशी नागरिक निवारा संतोष नगर हा संपूर्ण परिसर, या परिसरामध्ये महाराष्ट्र राज्यव्यापी संपूर्ण वंजारी समाज उत्कृष्ट मंडळ मुंबई शासन मान्यता संस्था आणि त्याचबरोबर त्यांच्या आयोजित मार्गदर्शनाखाली ऑस्कर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे मुंबईतील अत्यंत महत्त्वपूर्ण रुग्णालय आहेत। एक गोरेगाव पश्चिम लिंक रोडला आहे, एक कांदिवली पश्चिमेला आहे आणि आज संपूर्ण वंजारी समाज उत्कृष्ट मंडळ मुंबई ऑस्कर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे डॉक्टर सतीश वनवे सरांचं यांच्या माध्यमातून आज मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर, नेत्र चिकित्सा शिबिर, जागृत हनुमान मंदिर हे जे जी वार्ड मुंबई महानगरपालिकेचे जी वार्ड मुंबई महानगरपालिका कॉलनी आहे संतोष नगर हा जी वसाहत आहे, या वसाहतीमध्ये सर्वसामान्यांसाठी खास जे चिकित्सा शिबिर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ठेवलेलं आहे। त्यामध्ये जे काही आपल्याला आरोग्य चाचण्या म्हणजे रक्तदाब, ब्लड प्रेशर, रक्तातील साखर, ब्लड शुगर, वजन, वेट, उंची, हृदयाची गती, हार्ट रेट, BMI, ECG, नेत्रचिकित्सा आणि महिलांचे आजार हे सर्व याच्या मेडिकल कॅम्पमध्ये डॉक्टर सतीश वनवे MD डायरेक्टर ऑस्कर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर सत्येंद्र तिवारी जे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहेत त्यांच्यावर अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर मेघराज होळंबे आहेत, त्याचबरोबर जनरल फिजिशियन MBBS डॉक्टर अजित दहीपळे आहेत आणि विशेषतः MDS डॉक्टर ललित दराडे आहेत आणि विशेष म्हणजे स्त्रीरोगतज्ञ सायली वानखेडेकर, डॉक्टर शोएब जनरल फिजिशियन, डॉक्टर चंद्रमोहन होळबे, आपले डॉक्टर सोपान शेळके आणि ज्ञानेश्वर भोईर ही सर्व मंडळी आज या आरोग्य कॅम्पमध्ये या भागातल्या गोरगरिबांसाठी विनामूल्य सेवा देण्यासाठी हे कॅम्प सकाळी 10 वाजल्यापासून तर दुपारी 2 वाजेपर्यंत आहे। या संपूर्ण याचे आयोजक संपूर्ण वंजारी समाज उत्कृष्ट मंडळ मुंबईचे जे मुख्य अध्यक्ष आहेत मारुती नभाजी उगले, कार्याध्यक्ष आहे रमेश उगले, सचिव आहेत सुरेश गोपाळराव सांगळे, खजिनदार आहे बबन गंधास, जयंत आव्हाड उपाध्यक्ष, योगेश कराड उपसचिव, सुरेश लांडगे आणि जय हनुमान प्रासादी भजन मंडळ गोरेगाव, नवयुग तरुण मित्र मंडळ संतोष नगर सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा एक खूप चांगला उपक्रम, सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि ह्या उपक्रमाला अनेक या भागातील लोक याचा निश्चित लाभ घेत आहे। मी आमचा डिप्पल ठाकूर प्रेझेंट हा आमचा कॅमेरा आतमध्ये नेऊन पुन्हा तुम्हाला सगळ्या यांच्या मुलाखती किंवा कार्यक्रमाचा आढावा करतो आहे। नमस्कार, दत्ताराम घोगे। चला आपण आता जागृत हनुमान मंदिरात जाऊया। नव तरुण मित्र मंडळाने आपल्या सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे आणि आपलं
माऊलीला फोन करा ना तिकडे तुम्ही. नाही बाबा विलासचे आमचे फोटो माऊली तर तयारीवरती नंबर लावले आम्ही. बोलवतो ना कार्यक्रम तुमचाच आहे. तुम्ही नंबर लावला नाही सध्या तर नाही. राकेश भाई सिर्फ फांसी का दिन में 3 बार 5% सर्दी की गोली रात में और ये ताकत की दोपहर में 1 बार बस. आणि ऑस्कर स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर सतीश वनवे यांच्या सहकार्याने आज आपण गोरेगाव येथील जय हनुमान प्रासादिक भजन मित्र मंडळाच्या या वास्तूमध्ये आरोग्य निदान शिबिर आणि नेत्रचिकित्सा शिबिराचं आयोजन केलेलं आहे. सगळ्यात प्रथम आपण या संस्थेचे अध्यक्ष विराट घुले, त्याचप्रमाणे संपूर्ण वंजारी समाज उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष मारुती डुगले यांना मी निमंत्रित करतो. त्यांनी दीप प्रज्वलन करायचं आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर सत्येंद्र तिवारी आणि डॉक्टर आनंद मिश्रा यांनाही मी या ठिकाणी बोलवतोय. त्यांनी पण दीप प्रज्वलन करायचं आहे. डॉक्टर साहेब जे अध्यक्ष साहेब हळूहळू तिकडनं जरा हाताला सांभाळ. इकडे या इकडे या ना. वाचिका कमी केल्या मी जास्त लावल्या होत्या. प्रासादिक भजन मंडळ गोरेगाव आणि नवयुग तरुण मित्र मंडळ संतोषनगर त्यांचे पण कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत, अध्यक्ष आहेत. त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करेन की आपण स्थानापन्न होऊन रजिस्ट्रेशन करून आपण आता आरोग्य चिकित्सा शिबिराचं भारतीय रिपब्लिकन पार्टी रामदास आठवले गट दक्षिण मुंबईचे अध्यक्ष आणि मलबारमधले अत्यंत लोकप्रिय कार्यकर्त्यांचे आज
आज आपल्या भागामध्ये इथे जाणारे समाज मित्र सोमनाथ कांबळे साहेब इथे माझ्या आमचे मंडळाचे अध्यक्ष श्री माधुश्री डुगले यांना मी विनंती करेन की आपण 2 मिनिटांमध्ये प्रास्ताविक द्यायचा. उपस्थित सर्व संपूर्ण वंजारी समाज उत्कर्ष मंडळाचे कार्यकर्ते, जनरल सेक्रेटरी सुरेश सांबळे माझ्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला उभे आहेत. त्याचप्रमाणे खजिनदार जे आमच्या मंडळाची गेल्या 20 वर्षापासून धुरा सांभाळतात आहे. कस्टममधून आत्ताच रिटायर झाले आहे, कस्टम सुटले आहे. गेले 20 वर्ष मंडळाचे खजिनदार पद भूषवतात आहे. त्याचप्रमाणे सुरेश कांडगे चेंबूर नागरी सहकारी बँकेचे जनरल मॅनेजर आहे. त्याचप्रमाणे आमचे जयवंतराव आव्हाड बँकेचे मॅनेजर आहेत, ते अजून आले नाहीत. त्याचप्रमाणे योगेश कराड या जेवढे साहेब या पत्रकार आहे आणि त्याचं समाजकार्य फार मोठं आहे. योगेश जरा पुढे यायचं आहे असे. आणि जे हनुमान प्रसादी भजन मित्र मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष विलास झुले, मारुती, त्याचप्रमाणे नारायण गोवासे, आमचे सहकारी राकेश यादव, डुगले साहेब, साहेबराव डुगे, भूपेंद्र यादव, अरुण चौगुले, अरुण देवळे, आपण सर्वजण उपस्थित राहिले. आणि आता आपण डॉक्टर तिवारी आपण या कॅम्पसाठी खूप परिश्रम घेतले आहे. डॉक्टर अमित मिश्रांनी आणि आपण असा हा संयुक्तरित्या आपण कार्यक्रम या ठिकाणी करीत आहोत. 15 दिवसापूर्वी आम्ही कल्याणला संयुक्तरित्या 3 संस्था एकत्र येऊन भव्य वधूवर सूचक मेळावा घेतला महाराष्ट्र राज्यव्यापी. त्याप्रमाणे या ठिकाणी देखील आम्ही जे हनुमान प्रसादी भजन मित्र मंडळ, नवयुग तरुण मित्र मंडळाच्या मदतीने संपूर्ण वंजारी समाज उत्कर्ष मंडळाच्या वतीनं आज आपण हा मेडिकल कॅम्प, आरोग्य शिबिर आणि नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित केलेला आहे. तर याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. विनामूल्य सर्व काही आहे, तरी काय लोकांना म्हणजे त्याची किंमत नसते. तर अशा या सुवर्ण संधीचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे ही मंडळाच्या वतीनं मी विनंती करतो. मंडळ गेले 30 वर्ष महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये कार्यान्वित आहेत, वेगवेगळे उपक्रम करतात आहे. सामुदायिक युवा वधूवर सूचक मेळावे असं या जरी नाव छोटं असलं मंडळाचं, पण कार्य खूप मोठं आहे. तर मंडळी त्याप्रमाणे आपण समाजाला प्राधान्य देतो, त्याप्रमाणे आपल्या फोन करा. दत्ताराम पुंजाजी घुगे बस
सांगा लवकर पटकन. आमचे मित्र डॉक्टर चंद्रमोहन होळंबे 30 वर्षापूर्वी ज्यावेळेला आपल्या विभागामध्ये राहायला आले, नागरी निवारामध्ये भाड्याने राहिले, त्यावेळेला त्यांनी पहिला मला फोन केला आणि बोलून घेतलं आणि माझ्याकडून बरीचशी माहिती काढून घेतली. त्यावेळेला आमचं संपूर्ण वंजारी समाज उत्कर्ष मंडळाच्या वतीनं एका दूरध्वनी पुस्तकाचं प्रकाशन चालू होतं. त्यावेळेला त्यांनी फॉर्म भरून दिला आणि बऱ्याच समाज बांधवांचे नावं पत्ते त्यांनी मला दिले. त्यामुळे फार आम्ही पाथर्डीपर्यंत जाऊन पोहोचलो. असं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत त्यांच्यामुळे जाऊन पोहोचलो. आज त्यांची मिसेस डॉक्टर आहे, त्यांचे मुलं डॉक्टर आहे. ते वरती भाड्यामध्ये चांगलं त्यांनी समाजकार्य, सोसायटीचं कार्य केलं आणि आता JP-डेटमध्ये राहायला गेलेले आहे. प्रत्येक पक्षासाठी आणि व्यक्तीसाठी त्यांचं, त्यांच्या कुटुंबाचं कार्य महान आहे. आज आपल्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि आमच्या मंडळाचे सरचिटणीस सुरेशराव सांगळे यांना विनंती करतो की त्यांनी गुच्छ द्यावा आणि पुंडलिक गवळचे हरिप्रद श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. सुरेशराव शॅम्पू आता है, शॅम्पू आपल्या समाजाचे एक ज्येष्ठ पत्रकार दत्ताराम कुंजाजी गुडे तर एक मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत. आणि सांगायचं विशेष म्हणजे दहिसरमध्ये जे गोपीनाथरावजी मुंडेसाहेबांचं गार्डन आहे त्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा उभारण्याचं मोठं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि त्या कामाला लवकर गती मिळेल आणि लवकर ते पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आणि दत्तारामजी गुडे हे खरंच प्रत्येक म्हणजे त्यांचा इतका संग्रह आहे, प्रत्येकाचं लिस्ट का प्रत्येकाचं नाव जरी घेतलं तरी त्यांच्या त्या बुकमध्ये आहे, त्यांची ओळख आहे आणि त्यांना ते माहीत आहे. लोक सांगतात दिल्लीपासून आणखी गल्लीपर्यंत म्हटलं तरी हरकत नाही. असे दत्तात्रय गुडे आडदेवचे कार्यसम्राट आहेत. आडदेवमध्ये राहत होते परंतु आता ते दहिसरला राहायला आले, पण कार्यसम्राट कार्यक्षेत्री त्यांच्याबरोबर ताडदेवला आणि याच्या या दत्तारामचं या मंडळाच्या वतीनं मी खूप स्वागत करतो. या हनुमान नागरिक मंडळाच्या वतीने सुद्धा त्यांचं मी खूप स्वागत करतो आणि त्यांना चव्हाण साहेबांच्या वतीनं त्यांना साहेबांना विनंती करेन की त्यांना सत्कार कार्याध्यक्ष प्रधानमंत्री अवॉर्ड हे कार्याध्यक्ष आहेत. संजय अवॉर्ड ठीक आहे. परिचय करतील त्यांचा सत्कार करायचा. स्वागत दिसली पाहिजे ना डॉक्टर साहेबांची. ठीक आहे, ओके, फोटो कर बेटा. डॉक्टर साहेब समोर बोला बोला. मेघराज चंद्रकांत चंद्रसेन होळंबे माझा पुतण्या आहे. खासगी रोग तज्ञ प्लस तो रोग्याचे प्रचार हॉस्पिटलला आहे. तिथे साईबाबा मंदिरमध्ये पण असतो. त्याच्यानंतर महावीर मेडिकल सेंटरमध्ये पण ट्रस्टमध्ये शीतक हॉस्पिटलमध्ये पण असतो. मागच्या 3 वर्षापासून माझ्यासोबत आणि काही पण कोणाला गुडघ्याचा आजार असला कोणताही आपल्या जे हनुमान पूर्ण तो पाय एकदम या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आणि सर्व स्त्री रोगाच्या त्या तज्ञ आहेत आणि सरकार आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्या या करतात आहे तरी त्यांनी त्या सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
दहिसरला नेहमी ते गेल्या 30 वर्षापासून वंजारी समाजाचं काम करतात आहे. त्यांचा सत्कार आपला जे हनुमान प्रसादी गडजन मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष सुदाम आव्हाड करतात आहे. आपले साहेब वेळात वेळ काढून आपण बोरवलीवरून आले त्याबद्दल आभारी. हनुमान प्रसादी गडजन मित्रमंडळाचे खजिनदार भरत भुगे हे आपल्या संपूर्ण वंजारी समाज उत्कर्ष मंडळाचे खजिनदार हे गेल्या 25 वर्षापासून आमच्या बरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फिरतात आहे. आणि जे नाशिकला मोठं समाज भवन उभारलेलं आहे, 20-25 कोटी त्याची व्हॅल्यू आहे आणि ते 10 कोटी जमवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तरी असे खजिनदार मंडळाला लाभले. त्यांचा मंडळाचे ज्येष्ठ श्रेष्ठ जनरल सेक्रेटरी सुरेशराव गोपाळ सांगळे, 7 बहिणी आणि 1 भाऊ आहे. प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहतात. लग्न असो, कुठलंही शुभ अशुभ मंगल कार्य असो. त्यांच्या वडील वारल्यानंतर त्यांनी निमोणच्या हायस्कूलला 5 लाख रुपयाचा फंड दिला आहे वडिलांच्या स्मरणार्थ. आणि ते रिझर्व्ह बँकेमध्ये ऑफिसर होते, चीफ मॅनेजर, नंतर रिझर्व्ह बँकेचे पतपेढीचे संचालक होते. आणि आमच्या मंडळाची जनरल सेक्रेटरी 25 वर्षापासून त्यांच्या नेतृत्वाखाली मंडळ एवढं चांगलं काम करतात आहे. त्याबद्दल जय हनुमान प्रसादी भजन मित्र मंडळाच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं चेंबूर नागरी सहकारी बँकेचे मॅनेजर आहे, साकीनाका शाखेचे. आणि गेल्या 25 वर्षापासून मंडळासाठी खूप वेळ देतात आहे. त्यांच्या मिसेस टीचर आहे आणि कधीच नाही म्हणत नाही. अर्ध्या रात्रीला फोन केला आणि म्हटलं आज आपल्याला तिकडे जायचंय, लगेच तत्पर असतात. अशा कार्यकर्त्यांची टीम आमच्या बरोबर आहे. म्हणूनच आम्ही संस्था काढणं फार सोपं आहे, पण त्या टिकवणं आणि कंटिन्यू चालू ठेवणं ते महत्वाचं आहे. त्यांच्या सहकार्याने नाशिकला 10 कोटीचं वंजारी भवन उभं राहिलेलं आहे आणि तिथे मुलांची राहण्याची सोय केलेली आहे. आपल्या या इथले शिवसैनिक गेले होते तेव्हा त्यांची भोजनाची राहण्याची सोय केली, ते एवढे खुश झाले. तिथं पण असे छोटे मोठे उपक्रम होतात. त्या आणि जे UPSC MPSCच्या मुलांना मार्गदर्शन शिबिर घेतलं होतं त्यामध्ये त्यांच्या गावचे आंधळे आणि आनंद वाघ यांना फार मोठा सहभाग त्यांचा होता. चेंबूर नागरी सहकारी बँकेचे जनरल मॅनेजर आहे. चेंबूर नागरी सहकारी बँकेचे जनरल मॅनेजर आहे आणि संस्थेचे संस्थापक खजिनदार आहे. सध्या उपखजिनदार म्हणून काम करतात. पद वरती खाली असतो किंवा फक्त खांदे पालट असतो, पण कुठल्याही कार्यकर्त्याच्या मनामध्ये काम करण्यासाठी संकोच नसतो. तर जनरल मॅनेजर असले तरी कुठल्याही कामामध्ये ते कमी समजत नाहीये. ते आज एवढ्या सकाळी चेंबूरवरून आले त्याबद्दल ते हनुमान प्रसादी समाज बांधवांना चांगला सल्ला देणारे माणसं प्रशासकीय दादा. डॉक्टर तिवारी हे ऑस्कर हॉस्पिटलचे MD आहेत आणि तज्ञ डॉक्टर आहे. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांची फीस 1,500-2,000 रुपये असते, पण आज त्यांनी सर्व काही सोडून आपल्याला वेळ दिला. त्याबद्दल संपूर्ण वंजारी समाज आणि हनुमान प्रसादी भजन मित्र मंडळातर्फे त्यांचे आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. आणि ज्या वेळेला आम्ही तिकडे येऊ किंवा काही सेवा सदैव या मंदिरामध्ये जो काही उपक्रम राबवतात त्याचप्रमाणे वंजारी समाज हे भवन बांधणे जसं आमच्याकडे आले होते. प्रत्येकाने त्यांना थोडं पुण्य फुलाची बाकी प्रत्येकाने त्यांना येऊन हे जे भवन उभं राहिले ते या सर्वांच्या टीमच्या माध्यमातून उभं राहिले. खूप खूप आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. परंतु मी तुमचे बरेच तिथे कार्यकर्ते असल्यामुळे मी एक छोटा निका सांगतो. तिथं जे गोरगरीब लेडीज आणि मुले आहेत त्यांच्यासाठी राहण्यास तुम्ही काहीतरी करा. कारण
मुलांसाठी प्रत्येक ठिकाणी राहण्याची सोय आहे. मी शेकापूर बोललो होतो, माझ्या गावामध्ये एक 10वीला पहिला नंबर आलेली मुलगी, एकदम गरीबाची मुलगी आहे, तर ती फिरत होती, मला कुठे राहायला सोय करून मारुतीला बोललो होतो. त्या मुली अशा जर असतील गरीबाच्या मुली तर त्या मुलींना राहण्याची सोय करा. बाकी दिंडी जाईल, शायबाबा जातील, हे सगळं सोडण्यापेक्षा जे गोरगरीबांना जे का रंजले गांधी त्याची म्हणजे वापरली त्यांच्याशी मदत जर तुम्ही केली साहेब, हा तुमचा मोठा अभिनंदन करतो. आणि त्यांचा सरकार मंडळाच्या वतीनं मंडळाच्या अध्यक्ष माझ्या बालपणापासून ते दैवत म्हणजे मारुती नवाई जोडलेच आहे. आणि माझं त्यांची बंधू शिवाजी शेठ आम्ही एकत्र वाढलो, लहानाचे मिळालो की यांच्यामुळे जरा थोडंफार आमच्या सरकारला ते सामाजिक कामाचे बळ झालं. ते माझ्या जीवनात दोनच गुरु झाले, म्हणजे मारुती शेठ संघटनेचे सुरेश सांगणे आमचे सरचिटणीस आहे. या दोघांच्या प्रयत्नाने गोपीनाथराव मुंडेंचं 25 लाखाचा पुतळा तयार झालेला सरकारच्या सगळ्या परवानगी झालेल्या 2025 जूनला पुतळा देशाच्या पंतप्रधान किंवा गृहमंत्री जे काय असतील या दोघांच्या माध्यमातून काम झालेलं आहे. ही केवळ नाव मात्र प्रसादी भजन मित्र मंडळाचे सुरुवातीपासूनचे धडाडीचे कार्यकर्ते, माझे भाचे सुदाम बाबूराव आव्हाड मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. आणि गजानन कीर्तीकर साहेबांना आम्ही परवा पत्रिका द्यायला गेलो, त्यांना आणि त्यांच्या मुलाला पण पत्रिका दिली, पण ते आज बाहेर असल्यामुळे येऊ शकले नाही. तर हे मंदिर बनवण्यामध्ये सुदाम आव्हाडनी कीर्तीकर साहेबांच्या फंडातून निधी उपलब्ध करून घेतला, त्यांचा शेअरचा वाटा आहे. आणि आज ही वास्तू पुढे राहिलेली आहे, त्याबद्दल मी दोन्ही मंडळांच्या वतीनं त्यांचा सत्कार करतो. 40 नंबरचे भावीनगर सेवक विलास संजय आव्हाड बीजेपीचे उत्तर पश्चिम जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहे. त्यांचं काम चांगलं आहे. पोलीस स्टेशनला जर काही मॅटर असलं तर ते अर्ध्या रात्रीला धावून जातात, कोणत्या पण कामाला नाही म्हणत नाहीये. असे या विभागामध्ये वंजारी समाजाचे बरेचसे रत्न आहे. आणि खरोखर एवढा समाज आपला या ठिकाणी असल्यामुळं एक अभिमानाची बाब आहे. आणि या सर्वांच्यामुळेच हे मंदिर उभं राहिलेलं आहे. आणि येत्या महानगरपालिकेमध्ये समाजाचा एक नगरसेवक झालेला तुम्हाला दिसेल. डॉक्टर आनंद मिश्रा ऑस्कर हॉस्पिटलचे ते संपर्क प्रमुख कोऑर्डिनेटर आहे. त्यांचा मोबाईल नंबर आपल्या बॅनरवरती आहे, पत्रकावरती आहे. आणि कधी काही काम असलं तर ते इथे आपल्या गोकुळधामलाच राहतात, त्यांना फोन करा. आणि ऑस्कर हॉस्पिटलला उपस्थित होतात आहे. आनंद मिश्राजीने जे सहकार्य केलं ते आपले मंडळ त्यांचे खूप खूप आभारी आहे. रामकृष्ण हरी. आज बरोबर आहे या ठिकाणी मारुती उगले साहेबांनी जो वंजारी समाजाचा जो आरोग्याच्या विषयी जो कार्यक्रम असतो तो घेतला. सर्व पदाधिकारी आले, मुंबई शहरामधून ठाण्याकोपऱ्यातून जे पदाधिकारी होते ते सर्व आले, त्यांनी उपस्थित दाखवले. आणि डॉक्टर लोकांची टीम पण त्यांनी सर्व मारुती यांनी सर्व उपस्थित केली, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आणि मारुती शेठ जसं आवड साहेबांनी सांगितलं तसं कार्य आपण पुढे नक्की चालू ठेवावं एवढीच मी विनंती करेन. ते सांगतो आज अतिशय समाजोपयोगी कार्यक्रम आपल्या उद्योग साहेबांनी आणि बंधू उत्कर्ष मंडळाच्या वतीनं सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन म्हणजे उत्साहात साजरा होते पार पाडतात. त्याबद्दल मी सर्व टीमचे, समाज बांधवांचे आणि सर्वांचे मनापासून आभार प्रकट करतो. तसंच आवाज साहेबांनी ज्या काही सूचना केल्या त्याच्याकडे जर आम्हाला असं म्हणजे मागणी ऐकलं थोडंसं वाटेल, कारण मी बाहेर होतो करायला, तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. जर आपल्या समाज मंदिराचा जो काय अजून काय उपयोग करता येईल आणि अजून काय त्याच्यासाठी तुम्हाला काय निवडून वाचत असेल, आमच्या सरकारनं काय फुले फुलाची पाकळी हातभार लावण्यासाठी गरज लागेल
तर आम्हाला नक्कीच तुम्ही कधी साथ द्याला आणि तुम्हाला मदत करू. त्यासाठी काही झालं पुन्हा एकदा सर्व डॉक्टर टीमचे आणि आलेल्या सर्व समाज बांधवांचे मी मनापासून आभार प्रकट करतो. धन्यवाद. मारुती हळकुंडे साहेब कालपासून इथं खूप काम करतात आहे. फार वरून खुर्च्या आणणं त्या लावणं हे ते, तर त्यांनी पुढे यावं तर पुष्पगुच्छ जाऊन मी सत्कार करून मान अपमान मोठेपणा न ठेवता जे काम सांगितलं ते त्यांनी केलं. त्यांच्याबरोबर आपले प्रकाश आव्हाड होते आणि असंच या मुंबई शहरामध्ये सप्ताह कसा असावा तो या मुंबई शहरात आमच्या गावापर्यंत पोहोचवणारे आमचे अध्यक्ष विलास भुले यांनी 2 शब्द बोलावी माझी नंतर विनंती. संपूर्ण मंडळी समाजाचे अध्यक्ष मारुती डुगलेजी, आपल्या मंडळाचे सल्लागार मारुती, तसेच तंजावरजी कायदेचे सुधामावरजी, तसेच कलिंदार बतुके. खरोखर मारुती शेठ यांचं कौतुक करणं एवढं कमीच आहे, कारण ते जेवढे महाराष्ट्रात तेवढे फेमस आहे तेवढे आमचं सदुसंग फेमस आहे. त्यांच्या कामाची पोचपावती माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यात देणं चुकीचं आहे, परंतु ते वेळोवेळी ह्या वयात म्हणजे त्यांचं साधारण 70च्या आसपास असतं, माझं 40-45 आहे, तरी मी थकत नाही. हेच सगळं मोठं माणूस कर्तव्य आहे. आपली माणसं, जिवाळ्याची माणसं, दीपक ठाकूर प्रेझेंट, दत्ताराम भुगे प्रेझेंट, संपूर्ण वंजारी समाज, उत्कृष्ट मंडळ, वरिष्ठ मंडळाचे अध्यक्ष माननीय मारुती नकाजी भुगे यांच्या भेटीगाठीची ही मुलाखत काम करते हैं, इसलिए उनका भी मैं बहुत शुक्रिया अदा करता हूँ. और ऐसे ही आगे आप कोऑपरेशन करें, इसके लिए मैं आपका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ और आप लोगों का स्वागत करता हूँ. आप इतना लंबे से आया, या मेडिकल किया, यहाँ आए, पूरी जांच की, मेरा कहना उन्होंने मान लिया, इसलिए मैं इनका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ. ऐसा ही आगे अभी अपन ऊपर के मंदिर में, ऊपर के ग्राउंड में बहुत बड़ा मेडिकल कैंप लगाने वाले और मुफ्त चश्मा बांटने वाले हैं, तभी सब लोग आ जाना. ये